नमस्कार मित्रांनो, मी आता जिथे उभा आहे ही माझी प्राथमिक शाळा. या शाळेत मी आता 1ली ते 4थी पर्यंत शिकलेलो आहे आणि या शाळेचं वैशिष्ट्य असं की ही जी आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आहे. हिचं स्थापना वर्ष ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. ही माझ्या गावची शाळा 1891 साली स्थापन झालेली आहे. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी जवळजवळ 57-58 वर्ष आधी ही शाळा स्थापन झालेली आहे. आणि ह्या शाळेची कोनशिला ही जी इमारत आपण पाहतो आहोत, दाखवा सर इमारत दाखवा. ही जी इमारत या ठिकाणी आहे ना, ही पूर्ण इमारत 1927 मध्ये बांधली गेली आहे. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, स्वातंत्र्यापूर्वी जवळजवळ 20 वर्ष, पण 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्याच्या 20 वर्षाआधी या माझ्या गावाच्या शाळेची इमारत बांधून तयार होती गावकऱ्यांच्या मदतीने, आणि जिल्हा डिस्ट्रिक्ट बोर्ड जे होतं त्याची कोनशिला सुद्धा त्या ठिकाणी लावलेली आहे. मी आपल्याला ते दाखवणार आहे. तर आमच्या हातेड परिसरासाठी आणि संपूर्ण हातेड परिसरातील गावांसाठी हा एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की इतक्या पूर्वीपासून आमच्या गावात शिक्षणाची सोय उपलब्ध होती. इतकी चांगली शाळा त्यावेळेला होती. अजून ही सुद्धा इमारत जुन्या पद्धतीच्या शाळेची आमची होती. आता ती मोडकळीस आलेली आहे. सध्या या इमारतीत वर्ग खोल्या भरत नाही. मागच्या बाजूला अजून सुसज्ज इमारत बांधलेली आहे, परंतु एक वारसा म्हणून ही इमारत शाळेने आणि गावाने जपायचं असं ठरवलेलं आहे. म्हणून आजही ही ब्रिटिशकालीन इमारत जी आहे ती आज आपल्याला या ठिकाणी दिमागात उभी असलेली दिसत आहे. आपण आता प्रत्यक्ष ते कोनशिलेवर काय लिहिलेलं ते बघूया. या आपल्याला मी दाखवतो. हे स्टेज आहे. त्यावेळेला पण असंच होतं. बऱ्याच वस्तू ज्या आहेत या इमारतीतल्या अगदी जशाच तशा आहेत. फारसा काही बदल नाही आहे. या वर्गांमध्ये आम्ही इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत शिकलो. अतिशय दर्जेदार शिक्षण देणारी ही आमची शाळा आहे. आणि आजही या परिसरात आलं की आम्हाला ते आमचे जुने दिवस आठवतात की अतिशय शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट असं शिक्षण आम्ही या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. आज आम्ही जे काही आमच्या पायावर उभे आहोत, शाळेचा फार मोठा वाटा, इथल्या शिक्षकांचा फार मोठा वाटा आहे. इयत्ता 1ली ते 4थी इथे शिकलो. हायस्कूल पण आमचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, ते पण मी आपल्याला दाखवणार आहे. मित्रांनो आता बघा, या ठिकाणी हा जो बोर्ड आहे ही कोनशिला आहे. 1891 ची शाळेची स्थापना आहे. आणि या कोनशिलेवर स्पष्ट या ठिकाणी दिलेलं आहे की ही आमची शाळा. दिस लॅब इज कमरेशन ऑफ सिन्सिरिटी अँड झील शोन बाय राव साहेब आनंदराव श्रीपतराव देशमुख in erecting this model school building at the request of district school board EK म्हणजे ईस्ट खानदेश. या ईस्ट खानदेशच्या याच्यात हा आमचा चोपडा तालुका, जळगाव जिल्हा आणि हातेडगाव त्याच्यात होतं. तर ही बिल्डिंग विथ स्ट्रिक्ट इकॉनॉमी अँड कॉर्डियल हेल्प ऑफ व्हिलेजर्स 1927 साली गावकऱ्यांच्या मदतीने आणि ईस्ट खानदेश जे डिस्ट्रिक्ट स्कूल बोर्ड होतं यांच्या मार्फत ही इमारत बांधून तयार झालेली आहे. आणि आम्हा सगळ्यांसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आपण पाहू शकतात अशा पद्धतीचं हे एक ब्रिटिशकालीन ही इमारत आहे. दगडी बांधकाम आहे. वरती कौलारू छत या इमारतीवर आपण पाहू शकतो. आणि खूपच आमच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा आनंद, शिस्त आणि जीवन जगण्यालायक बनवणारी ही शाळा आम्हाला आजही तेवढीच अभिमानास्पद वाटते. आज शाळा सोडून आम्हाला एवढे वर्ष झालेत, परंतु गावाकडे आलं की आपोआप पावलं शाळेकडे वळतात. या शाळेने खूप मोठे मोठे उच्चपदस्थ अधिकारी या गावाला दिले. शिक्षक तर अनेक पटीने दिले आहेत. डॉक्टर, वकील, इंजिनियर, अगदी परदेशात देखील या माझ्या शाळेचे माजी विद्यार्थी आज नोकरीनिमित्त आहेत. आणि अशी ही अतिशय प्राचीन असा वारसा सांगणारी ही माझी शाळा आपण या ठिकाणी आता पाहत आहोत. आणि विशेष करून हे आपल्याला दाखवावं म्हणून मी आज या ठिकाणी खास करून हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, जी जुनी इमारत होती ती आपण आता पाहिलेली आहे. आणि आता सध्या ज्या ठिकाणी वर्ग भरतात ही नवीन इमारत या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे. अतिशय सुसज्ज अशी ही इमारत आहे, आपण पाहू शकता. आणि या ठिकाणी ऑफिस आणि वर्ग खोल्या अशा पद्धतीने ही इमारत आहे. अलीकडच्या काळात ही इमारत बांधली गेलेली आहे. आणि मी आपल्याला आधीच बोललो होतो की जुनी इमारत ही वारसा म्हणून जपायची आहे, म्हणून ती इमारत जशीच तशी ठेवून आपण समोर पाहू शकतात ही जुनी इमारत आहे. ही इमारतीला धक्का न लावता या पद्धतीने ही नवीन इमारत या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे. आणि जुनी इमारत आणि नवी इमारत याच्यातला फरक आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे.
ही समोरची जी इमारत आपण पाहत आहोत ही इमारत आहे 1927ची. म्हणजे आता पुढच्या वर्षी या इमारतीला 100 वर्ष पूर्ण होतील. विचार करण्यासारखी गोष्ट मित्रांनो. इथल्या खिडक्या, इथल्या भिंती आपण पाहू शकतो, कौला आपण पाहू शकतो. काही प्रमाणात त्याचं रिनोव्हेशन झालं असेल वेळेप्रमाणे, परंतु 100 वर्ष या इमारतीला झाले आहेत. आणि 1891ची शाळा आहे. याच्यावरून आपल्याला काय समजायचं ते समजून घ्या की किती प्राचीन असा समृद्ध वारसा माझ्या या हातेड गावाला लाभलेला आहे. आणि शिक्षणाच्या बाबतीत आमच्या हातेड गावाचं नाव संपूर्ण तालुक्यात हे आदराने घेतलं जात होतं. शिक्षणाच्या बाबतीत चांगल्या सुविधा आमच्या या गावाला अगदी स्वातंत्र्यापूर्वी काळापासून होत्या. ही सगळी अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी आहे, संपूर्ण हातेड परिसरासाठी आहे. हातेड बुद्रुक, हातेड खुर्द, गलवाडे आणि भारडू वगैरे इथून त्यावेळेस मुलं या ठिकाणी शिकायला यायची प्राथमिक शाळेत. कालांतराने भारडूला वेगळी शाळा झाली असेल, परंतु हातेड बुद्रुक आणि हातेड खुर्द या दोघं गावांची मिळून आमची शाळा आजही आहे. आणि 2 गावांची एकमेव असलेली ही आदर्श अशी शाळा आपल्याला मी या ठिकाणी दाखवतोय. परिसरही अतिशय छान आहे. दोघं गावांच्या मध्यभागी ही शाळा आहे. मोठे हातेड म्हणजे हातेड बुद्रुक कडनं हातेड खुर्दकडे येताना अर्ध्या अंतरावर ही शाळा आहे. म्हणजे दोघं गावांना शाळेचं अंतर जवळजवळ सारखं पडतं. अशा पद्धतीने ही आदर्श अशी शाळा आमची. शाळेच्या पूर्वेला आधीपासून हा ख्रिश्चन मिशनरी हॉस्पिटल या ठिकाणी होतं. ख्रिश्चन दवाखाना म्हणून आम्ही त्या ठिकाणी ओळखायचो. या ठिकाणी ख्रिस्ती लोक राहत असत. इथे पण बरीच वस्ती आधी होती, आता मात्र अगदी सुनसान झालेलं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आमचे मित्र दीपक जैन आणि मी आम्ही दोघं या ठिकाणी शाळेत आलेलो होतो. ते देखील या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. माझ्यापेक्षा 2 वर्ष आधी ते शिकायला होते. आणि आमच्या सगळ्यांसाठी हा त्यांचा 4थीचा वर्ग होता. हा इकडचा. या इमारतीतही वर्ग भरायचे आणि समोरच्या इमारतीतही वर्ग भरायचे. मित्रांनो, आज खास करून आपल्याला ही माझ्या शाळेची वैशिष्ट्यपूर्ण बाब आपल्याला दाखवावी म्हणून मी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे. ही जी इमारत आहे जी आपण आता नुकतीच पाहिली, ह्या इमारतीला 2027 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि खास त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी. धन्यवाद.